जेव्हा सगळे लोक हातरुणात असते तेव्हा आमची सवारी कॉलेजला निघालेली असते. आणि जेव्हा पण मी कॉलेजला जात असते तेव्हा रस्त्यावर कोणीच नसतं, कारण तो सकाळचा टायमिंग असतो. ज्यावेळी आम्हाला झोपायची वेळ असते त्यावेळेस कॉलेज आमचं चालू असतं. कॉलेजवाल्यांना कळत नाही, स्वतः येतात आंघोळ्या करून दुसऱ्याला पार्सल बोलवतात. आणि जाता जाता मग मस्त आम्ही कॉलेजला चाललो होतो तेव्हा जाता जाता मस्त गणपतीचं मंदिर आहे सगळ्यात मोठं हे, ते जाता जाता दर्शन घेऊन जातो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचे लेक्चर वगैरे करून जेव्हा बाहेर निघतो तेव्हा असा आमचा सगळ्यांचा ग्रुप एकत्र होतो. तिथे चर्चा होती काय झालं काय चाललं. आणि मग तिथं सरांनी आम्हाला केमिस्ट्री डिपार्टमेंटला बोलवलं होतं. कदाचित केमिस्ट्रीची लॅब साफ करायची होती, त्याच्यामुळे आम्ही चावी शोधतच होतो, कारण तिथं कुणीच नव्हतं. मग काहीतरी कुटाने करायचे होते. आणि मग चावी शोधता शोधता आम्हाला चावी सापडतच नव्हती. अख्या डिपार्टमेंटमध्ये चावी कुठं सापडणार ना. मग तिथे एक आरसा दिसला आणि त्यात एक सुंदर सामुगडा दिसला, तो म्हणजे मी आहे. लॅब उघडल्यानंतर मग तिथं सगळं सामान असं शांत शांत बसलेलं, कदाचित झोपेतनं उठलं नव्हतं सामान. त्याच्यामुळे मी उठवण्यासाठी हा कॉक चालू केला तर त्यातून पाणी यायला लागलं. पाणीच येणार ना, काय रॉकेल पडणार आहे का त्यातून काय. मी पण मग नंतर लॅबमध्ये गेले तर लॅबमध्ये ही पोरगी कोणाबरोबर तर बोलत होती, तिचं नाव नाही माहिती मला. आणि हा दादा इथे स्वच्छता करत होता. लॅबमध्ये गेल्यानंतर मग लॅबमध्ये गेल्यावर माझी सकाळची न झालेली झोप मी इथे पूर्ण करते. आणि नंतर मग ह्या अशा पोरी येतात, मग त्यांच्यासोबत थोडासा टाईमपास करायचा. आणि टाईमपास करता करता ती तिचे फोटो काढ म्हणत होते, पण मी तिचा व्हिडिओ काढला. नंतर कॉलेजवरून घरी आल्या मग पप्पांसोबत रानात गेलते, कारण पाणी येणार होतं. मग केबल वगैरे टाकायची होती, त्याच्यामुळे पप्पांसोबत गेलते. मला तर इतकी भीती वाटत होती ना, तरीसुद्धा पप्पा अडचणीचं सगळं तुडवत जात होते. आणि वाघाची पण खूप भीती वाटते, आमच्या इकडे वाघ सुटलेला. आणि मग हे ऊसावाल्यांचे ट्रॅक्टर भरून आलते, त्यांचा टायर पंक्चर झाला. त्याच्यामुळे तुम्ही पण सावकाश गाडी चालवत जा. आणि पाहताय ना शेतातलं वातावरण किती मस्त असतं. थँक्यू.